होय मित्रांनो, बरोबर पाहिला तुम्ही थंबनेल. मुंबई उच्च न्यायालय ही असणार आहे शेवटची संधी. कारण यापुढे 10 वर्ष भरती असणार नाही. तर काय माहिती आहे या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी जी काही नवीन भरती निघालेली आहे, जवळपास शिपाई असेल, लिपिक असेल, स्टेनोग्राफर असेल, ड्रायव्हर असेल, तर या पदांची जवळपास 2300 प्लस या ठिकाणी जागा आहेत आणि आतापर्यंत एवढी मोठी भरती कधी करण्यात आलेली नाही. तर व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काय आहे? तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यावर्षी व्हावं यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. कारण बरेच विद्यार्थी अजून या ठिकाणी कन्फ्युजन मध्ये आहेत, संभ्रमामध्ये आहेत आणि एवढी मोठी संधी मिळालेली आहेत त्याच्यामुळं सिरियसनेसपणा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अजून आलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास आपण या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की काही शिपाई पद आहे. जवळपास या ठिकाणी शिपाई पदांच्या जागा 887 आहेत आणि लिपिक या पदाचा विचार केला जवळपास 1332 प्लस या ठिकाणी जागा आहेत. तुम्हालाही माहित आहे, सर्वांनाच माहित आहे की या अगोदर एवढी मोठी भरती आलेली नव्हती. मग आता ही एवढी मोठी भरती आलेली आहे 2300 प्लस जागांसाठी सर्व पद मिळून. तर मग अशा ठिकाणी आपण ही संधी सोडायची का? अजून पुढील 10 वर्ष 5 वर्ष वाट पाहायची का? तर नाही. तर या ठिकाणी वाट पाहायची आवश्यकता नाही, कारण याच भरतीमध्ये तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं मला तुमचं या ठिकाणी सिरियसनेसपणा दिसत नाही, त्याच्यामुळं खास हा व्हिडिओ मी सर्वच विद्यार्थ्यांसाठी तयार करत आहे. कारण एवढी मोठी भरती असताना तुम्ही जर सिरियस नसाल तर काही अर्थ नाही, कारण एवढी मोठी भरती कधीही निघणार नाही. त्याच्यामुळं थोडंसं सिरियस होऊन चांगल्या प्रकारे तयारी करावी याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं एज लिमिट सुद्धा या ठिकाणी संपणार आहे आणि इथून पुढं परमनंटली भरती निघेल याची सुद्धा काही शाश्वती सांगता येत नाही, कारण बऱ्याच जागा आताच या ठिकाणी भरून घेतल्या जात आहेत. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जास्तीत जास्त कंत्राटीकरण हे प्रकरण जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कोणताही विभाग जर पाहिलं तर इथून पुढच्या जे काही भरती आहेत ते सर्व कंत्राटीकरणावर आधारित येत आहे. तुम्हाला माहित नसेल पण कोर्टामध्ये सुद्धा बऱ्याच अशा जागा आहेत ते कंत्राटी पदावर भरल्या जातात आणि यामध्ये लिपिक, शिपाई सर्वच पद त्या ठिकाणामध्ये सर्वच पदांचा समावेश आहे. त्याच्यामुळं आपली परिस्थिती एवढी बिकट होऊ नये यासाठी आपण चांगल्या प्रकारे तयारी करावी आणि पुढे कधीही भरती निघो याची आपल्याला या ठिकाणी वाट बघत बसायची नाही. त्याच्यासाठी या ठिकाणी तुम्ही तयारी व्यवस्थित करत नाहीत म्हणून आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ तयार करावा लागला. तर तयारी कशा पद्धतीने करायची? शिपाई पदाची तयारी जर करत असाल तुम्ही या ठिकाणी, तर शिपाई पदाची लेखी परीक्षा अतिशय महत्त्वाची असते. त्याच्यामुळे तुम्हाला 25 प्लस या ठिकाणी गुण घ्यायचे आहेत. लेखी परीक्षेमध्ये चपळता चाचणी 10 मार्काची असते आणि मुलाखत 10 मार्काचा असतो. तर अशा पद्धतीनं टोटल 50 मार्काची या ठिकाणी पूर्ण पॅटर्न शिपाई पदाच असतो. त्यासाठी लेखी परीक्षेसाठी आपल्याला जवळपास 25 प्लस या ठिकाणी गुण घ्यावे लागतात. त्याच्यामुळे ह्याची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणते प्रश्न येतात, जिल्हा न्यायालय भरतीचा जो परीक्षा पॅटर्न आहे वेगळा आहे आणि मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद आणि नागपूर या तिघांचा पॅटर्न वेगळा आहे. तर त्या पॅटर्ननुसारच तुम्हाला तयारी करायची. कोणत्याही पॅटर्ननुसार जर तुम्ही तयारी करत बसाल तर त्या ठिकाणी तुमची चांगल्या प्रकारे तयारी होणार नाही. तुम्ही मग जास्त वेळ घालून खोटी तयारी या ठिकाणी करत आहात. त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शक निवडा, योग्य कंटेंट निवडा आणि चांगल्या प्रकारे तयारी करा. तर यासाठी आपण योग्य ऑथेंटिक क्वेश्चन सेट तयार केलेला आहे शिपाई या पदासाठी. तर 40 प्रश्नाचा संच आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच प्रकारे तुम्ही लिपिक या पदाची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे टायपिंग, त्याच्यानंतर लेखी परीक्षा, IMP आणि शेवटी आहे मुलाखत. अशा पद्धतीने 150 गुणाचं या ठिकाणी टोटल परीक्षा पॅटर्न असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला पात्र होण्यासाठी लेखी परीक्षेसाठी जवळपास 65 ते 70 तुम्हाला गुण या ठिकाणी घ्यावे लागतील आणि टायपिंग मध्ये 13 ते 14 मार्क तुम्हाला या ठिकाणी 100% सिलेक्शनसाठी घ्यावे लागतील. त्याच्यामुळे याची सुद्धा तुम्हाला ऑथेंटिक तयारी करायची आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न एक्झामला येतात त्यासाठी मागील प्रश्नपत्रिकाचा तुम्हाला अगोदर आढावा घेऊन कोण कशा प्रकारचं कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे हे तुम्ही अगोदर पाहून त्याच्यानंतर तो कंटेंट घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तयारीला लागा. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला मार्क्स गुण मिळवता येईल याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर यासाठी ऑथेंटिक आपण क्वेश्चन सेट तयार केलेला आहे लिपिक या पदासाठी. यामध्ये तुम्हाला एक 20 प्रश्नपत्रिकाचा क्वेश्चन सेट आणि दुसरा 20 प्रश्नपत्रिकाचा क्वेश्चन सेट अशा पद्धतीनं 40 क्वेश्चन सेट तुम्हाला मिळतील आणि काही नोट्स देखील त्या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत, ते फ्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करता येतील. त्याच पद्धतीने टायपिंगचे पॅसेज सुद्धा आहेत, ऑथेंटिक पॅसेज जे की हायकोर्टच्या एक्झाम थ्रू आपण तयार केलेले आहेत. जेणेकरून तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर 100% 9 ते 9.5 मिनिटांमध्ये तुमचं त्या ठिकाणी पॅसेज कव्हर होईल विथ ॲक्युरेसी. ते पॅसेज देखील तुम्ही बाय करू शकता. त्या पद्धतीने तयारी करा. आणि कम्प्युटरचे क्वेश्चन्स 10 मार्काला कम्प्युटर असतात, तर आपण जे कम्प्युटर ई बुक तयार केले त्या
मधलेच तुम्हाला क्वेश्चन येतील, त्या पलीकडचा कोणताही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही. म्हणजे 100% तुमची तयारी या ठिकाणी होणार आहे. याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, 2026 हे जे नवीन वर्ष आहे ते फक्त तुमच्यासाठीच आहे आणि खास तुमच्यासाठी आपण व्यवस्थित ऑथेंटिक कंटेंट्स तयार केले. तुम्ही तेवढं जरी फॉलो केलं आणि YouTubeला आपले जर व्हिडिओ जरी पाहिले तर तुमचं यावर्षी 100% सिलेक्शन होणार म्हणजे होणार. तर खास हा व्हिडिओ ही माहिती सांगण्यासाठी आपण तयार केलेला आहे. तर आता तुम्हाला या ठिकाणी पुढे कधी भरती येईल याची वाट बघायची आवश्यकता नाही. आत्ताच तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तयारी करा. पुढे भरती 2 वर्षात निघो, 3 वर्षात निघो की केव्हाही निघो. पण आता ह्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे हे टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे. हे टार्गेट ठेवून तुम्ही तयारी करा. आपलं कंटेंट्स त्या ठिकाणी डाउनलोड्स करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. तसेच टेलिग्राम सुद्धा चॅनल आहे की त्या ठिकाणी आपण PDF अपलोड करत असतो. त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा.